तर आता सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे. ही माहिती तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती सविस्तर कळेल, की आता ज्या लाडकी बहिणींची ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये आणि ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, तरी सुद्धा त्यांना पैसे भेटले नाही आणि मार्च महिन्याचा हप्ता अजून भरपूर असे जे सगळे लाडकी बहिणी जेवढे आहेत, जे पात्र असून त्यांना अजून मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही. त्याबद्दल ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे. अपात्र यादी आणि पात्र यादी आता येणार आहे आणि त्याच्या अगोदर त्यामध्ये तुम्हाला अजून एक नोटीस आहे, की आता एक 10 जिल्हे आहेत, की ते आणि त्यांचे बँक अकाउंट बँक अकाउंट ज्या बँकमध्ये आहेत, ते बँकेचे नावं आणि 10 जिल्ह्यांची नावं, ही नावं समोर आलेले आहेत. तुम्ही कमेंट करा, की ते कोणती बँक तुम्ही फक्त एवढंच कमेंट करा, बँक म्हणून कमेंट करा. मी तुम्हाला लवकरात लवकर ते बँक आणि जिल्हा हे 10 जिल्हे कोणते आहेत, मी त्या बाबतीत तुम्हाला सविस्तर माहिती पण देणार आहे, की त्या जिल्ह्यामध्ये आणि त्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार नाही लाडकी बहिणीचे. तर ते तुम्हाला पूर्ण सध्या म्हणजे तुम्हाला कळेल, त्यामधलं तुमचं बँक कुठला असेल तरी सुद्धा तुम्हाला कळेल. तर मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पण ह्याच्या अगोदर तुम्ही हे व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती जे ई-के-वाय-सी यादी, जे पात्र यादी, अपात्र लाडकी बहीण, केवढे लाडकी बहीण अपात्र होत आहेत आणि केवढे पात्र आहेत, ते तुम्हाला आता समोर न्यूज मध्ये लाईव्ह तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुम्ही ते पूर्ण बघा आणि तुम्हाला कळेलच की नेमकं आता सध्या कोणाकोणाची नावं अपात्र यादीमध्ये जाणार आहेत आणि बरेच अशी लाडकी बहीण आहेत, त्यामध्ये लाखो लाडकी बहीण अशी आहेत की ते अपात्र होणार आहेत. तर त्यामध्ये पात्र कोण असणार आणि अपात्र कोण असणार ते तुम्हाला कळेल आणि हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे तुम्हाला सगळं कळेलच. आणि ह्यामध्ये जर तुमचं जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगा आणि मी सरकारला माझ्याकडनं फक्त ही एकच विनंती आहे, की ज्या लाडक्या बहिणी, जे गरजू लाडकी बहिणी आहेत, जे अपात्र झालेले आहेत, त्यांच्यासाठी एक संधी द्यावी. दुरुस्तीसाठी एवढी संधी भेटलेली आहे, 2 वेळा संधी भेटलेली आहे. तर ई-के-वाय-सी नवीन ई-के-वाय-सी करण्यासाठी एकदा जे बाकीचे लाडकी बहिणी जे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा संधी भेटावी आणि त्यांच्यासाठी त्यांचं जे लाभ असेल 1500 रुपयाचं, त्यांचा लाभ सुरू व्हावा अशा माझ्याकडून आणि सर्व लाडकी बहिणीकडून सरकारला एक विनंती माझ्याकडून आहे. तर तुमचं यामध्ये काय मत आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हे व्हिडिओ आता पूर्ण तुम्ही बघा काय आहे. ची बातमी आहे लाडक्या बहिणींकरता, कारण ई-के-वाय-सी अभावी 26 लाख बहिणी अपात्र होण्याची शक्यता आहे. पडताळणी प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे आणि या प्रक्रियेत 26 लाख बहिणी अपात्र होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. ई-के-वाय-सी करता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. काही दिवसच आता उरलेले आहेत. आज 27 एप्रिल आहे, त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सी करणं बंधनकारक असेल. ई-के-वाय-सी जर केलं नाही तर लाखोंच्या घरात बहिणी अपात्र ठरू शकतात. अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून. भाग्यश्री, काय अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं तर साधारणतः अजूनही 26,36,000 महिलांनी ही केवायसी जी आहे ती केलेली नाहीये. त्याच्यामुळे एक मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झालाय. जवळपास 26 लाख ज्या महिला आहेत त्या यामुळे अपात्र ठरू शकतात, कारण आता फक्त 30 तारखेपर्यंतच मुदतवाढ दिलेली आहे. खरं तर ही मुदतवाढ जी आहे ती 3 वेळेला वाढवली आणि आता 30 एप्रिल पर्यंत ही शेवटची मुदतवाढ आहे. 30 एप्रिल पर्यंत इतक्या गोष्टी ज्या आहेत, इतक्या महिलांचं जे ई-के-वाय-सी आहे ते पूर्ण होणं शक्य नाहीये असं सांगितलं जात आहे. त्यामुळे साधारणतः वरचे 36,000 जरी महिला लाडक्या बहिणी आपण सोडल्या तरी 26 लाख महिला ज्या आहेत त्या यामध्ये अपात्र ठरण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते. राघवी. भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही तर आता तुम्ही आता हे पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल, तर ह्यामध्ये मी पण विनंती केलेलं आहेच आणि ह्यामध्ये जे सांगत आहेत की 26 लाख लाडकी बहीण ई-के-वाय-सी मध्ये अपात्र होण्याची शक्यता आहे. हे अपात्र म्हणजे हे पहिल्याचे 71 लाख लाडकी बहिणीबद्दल नाही आहे. हे आतापासून जे आता ही ई-के-वाय-सी झालेली आहे यामधून आणि 26 लाख अपात्र होणार आहे असं सांगत आहेत. तर ह्यामध्ये आता कोण अपात्र असणार, कोण पात्र असेल त्याची यादी नावाप्रमाणे आता येणार आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे पण तुम्हाला मी सगळं जे असणार आहे यादी जे आहे मी ते सांगणार आहे आणि जे डिस्ट्रिक्ट, जे जिल्हे आणि कोणती बँकांची नावं आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला लवकरात लवकर हप्ता यावं म्हणून तुम्ही पण विनंती करण्यासाठी मला सपोर्ट करा. मी पण विनंती करत आहे सरकारला की नवीन ई-के-वाय-सी सुरू व्हावी म्हणून.
तर आपल्याकडनं काय प्रयत्न असणार आहे, बाकीचं सगळं जे असेल ते सरकारकडूनच असणार आहे. तर आदितीताई तटकरे यांनी जे आहेत आपली जी आहे विनंती त्यांनी स्वीकार करावी आणि आपल्या बाकीचे जेवढे लाडकी बहीण आहेत त्यांचा लाभ सुरू व्हावा अशी विनंती आहे. तर तुम्ही अशाच नवीन माहितीसाठी आणि आपल्याला सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.